नमस्ते. ग्रुप बी ची प्रिलियम झाली, आन्सर की आली. आता पुढे काय? हा व्हिडिओ आपण शूट करतोय. आता वाजले संध्याकाळचे जवळपास 10. एवढ्या लेट व्हिडिओ शूट करण्याचं एकच कारण आहे. का? कारण की जो काल 14 जूनला ग्रुप बीचा पेपर झाला म्हणा किंवा काल जी आल्यानंतरची मुलांची मानसिकता होता आणि आज आन्सर की आल्यानंतरची मुलांची मानसिकता ह्यात बऱ्यापैकी फरक जाणवायला लागला. हे घडतंय का? आता प्रामुख्याने आपण पाच एक मिनिटं ह्याच विषयावरती बोलणार आहे, कारण की आपल्याला जास्त लेंदी लेक्चर करायचंच नाही. झालंय का तुम्हाला सांगतो. फक्त गेले 4 वर्ष एमपीसीचा ट्रेंड हळूहळू बदलत चाललाय. 2021 चे पेपर तुम्ही काढून बघा, 2022 चे पेपर काढून बघा, 2023 चे, 24 चे, 25 चे काढून बघा. इव्हन काल 4 जानेवारी 2026 ला जो पेपर झालेला होता ते काढून बघा. आणि आज जो 14 जून म्हणजे काल जो पेपर झाला आणि आज त्याचे आन्सर की आले, त्या पेपरमध्ये आज काय फरक पडतोय? काल जे चॅनेलवाले असतील म्हणा, काल युट्यूबवरती बरेच लेक्चरर्स असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील म्हणा, ज्या लोकांनी पेपरच दिला नाही त्या लोकांना हा पेपर खूप सोपा वाटत होता. पेपरवरून बाहेर आल्यानंतर सुद्धा काही लोकांना हा 50, 60, 70 पर्यंत पेपर जाऊ शकतो असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्या गोष्टी होत नाहीयेत. का होत नाहीयेत? आज बघा, प्रिलियमचा आज आन्सर की आली. आन्सर की आल्यानंतर आयोगाने एक नवीन पॅटर्न चालू केला की दुसऱ्याच दिवशी आन्सर की टाकायची. त्यामुळे कुठल्या क्लासवाल्यांचा आन्सर की बघत आयोगाने आन्सर की टाकायला सुरुवात केली आणि आयोगाची आन्सर की ऑथेंटिक आहे. त्यात तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. आयोग आता ह्या फेज मध्ये उभा आहे की तुमचा एकही प्रश्न कॅन्सल होणार नाहीये. मी आता हे तुम्हाला विश्वासाने सांगतो की एकही प्रश्न कॅन्सल होणार नाही. ऍक्शन, आयोग पूर्णपणे ऍक्शन मध्ये आता. मग करायचं काय आता? का? कारण की लोकांचे आता बरेच फोन यायला लागलेत, मुलांचे फोन यायला लागलेत की मार्क्स एवढे आलेत, तेवढे आलेत, कट ऑफ किती लागलं, काय लागलं. आता कट ऑफ सांगण्यासाठी आपण इथं मी उभा नाहीये. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला समजून घ्यायचं की एमपीसी बदलली आहे, एमपीसीने काट टाकली आहे आणि ते तुम्हाला ऍक्सेप्टच करावं लागणार आहे. बरं ठीक आहे, ऍक्सेप्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ठीक आहे, आता जवळपास मला वाटतंय मार्च एप्रिलला आता पुढची ग्रुप बी ची होईल. त्याच्या अगोदर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला ग्रुप सी ची होईल. ठीक आहे, ग्रुप बी ची, ग्रुप सी ची यात आता आपण तुलना करण्यात काय अर्थ नाही. शेवटी परीक्षा काढणारी आणि परीक्षा घेणारी जी संस्था एमपीएससी ही स्वायत्त आहे. ठीक आहे, त्यामुळे जे करतायत ते तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. आता काल मी काही ठिकाणी वाचलं की बदलत्या पॅटर्न प्रमाणे आता आपल्याला बदलून घ्यावं लागू स्वतःला. ठीक आहे, बरोबर आहे ती गोष्ट. तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार आहे, कारण की तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ट्रॅडिशनल पद्धत सोडून आता तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागणार. नवीन काय करायचंय म्हणजे असं नाहीये की कुठली नवीन पुस्तकं आणली तर वाचत बसलो, असं अजिबात होणार नाही. किंवा टेस्ट सिरीज जास्त सोडवले म्हणजे जास्त मार्क पडतात, आधी 15 दिवस खूप अभ्यास केला म्हणून खूप मार्क पडतात, असं काही नसतं. ज्या लोकांनी 3-4 दिवस अभ्यास पण केला नाही त्यांना पण तिथंच मार्क येतं, आणि ज्या मुलांनी पेपरच्या आदल्या दिवशी पण अभ्यास केला त्यांना पण तिथंच मार्क येतं. मग लक्षात घ्या, करणारा पण तिथंच आहे आणि न करणारा पण तिथंच आहे. आता लक्षात ठेवा की स्वतःला तुम्ही ज्यावेळी 6, 7, 8 महिन्यानंतर स्वतःला पुढे बघणार आहे त्यावेळी तुम्ही कुठं असणार आहे? आपल्याला दिल्लीला पोहोचायचं आहे. ठीक आहे, दिल्लीला पोहोचायचं आपल्याला. आपला प्रवास आग्र्यापर्यंत झालाय. आता लक्षात ठेवा, आग्र्यातनं मागे येणं सोपं का अवघड आहे? अवघड आहे का? कारण तिथनं दिल्लीत जाणं सोपं आहे ना आपल्याला. जर जायचंच नव्हतं ना, इथं पिंपरी चिंचवडूनच मागे यायचं होतं आपण की बाबा नाही जमत आहे. आता नाही, आपण आता आग्र्यात पोहोचले तर आग्र्यात दिल्लीत पोहोचणंच आपल्यासाठी आता योग्य ठरेल. मग काय करायचं त्याच्यासाठी? मग त्याच्यासाठी काय करायचं? ह्याच्यासाठी आता आपण इथं मी आता बोलतोय तुमच्याशी, पॅटर्न बदलतोय, 100% बदलतोय. आयोगाची काठिण्य पातळी बदलली आहे का? 100% बदलली. आयोग अपडेट झालाय का? झालाय. आयोग निकाल फास्ट लावायला लागलाय का? 100% लावायला लागलाय. जर तुम्हाला 2026-27 या वर्षात पोस्ट काढायचे असेल तर स्वतःला तुम्हाला 100% देण्याची तुमची जर तयारी असेल तर आमच्यासारखे काही विद्यार्थी असतील, विद्यार्थी मित्रच म्हणा, आम्ही क्लासवाले म्हणणार नाही, आम्ही एक परिवार आहे. हे आम्ही जे आता व्रत हातात घेतलंय ते आम्हाला तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि ते पोहोचवता आम्हाला पण तिथपर्यंत स्वतःला पोहोचायचं आहे. असं नाही की तुम्हालाच फक्त पोहोचायचं आहे, कारण की आम्हाला पण तिथं पोहोचायचं आहे. त्यामुळे आम्हाला पण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं करून घेणं ही पण आमची प्राथमिकता राहणार आहे. त्यामुळे एकच तुम्हाला सांगेल की आता झाल्या गोष्टी विसरून जावा, टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही. ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. हा प्रश्न चुकला असता माझा, तो बरोबर आला असता, ही सिली मिस्टेक झाली, हे लक्षात ठेवा. एमपीएससी ही तुम्हाला पास होण्यासाठी कधीच एक्झाम घेत नसते. फिक्स लक्षात ठेवा, एमपीएससी ही तुम्हाला नापास करण्यासाठी एक्झाम आहे. जर तुम्हाला कोण सांगत असेल की एमपीएससी पास व्हायचं आहे तर चुकायच तो. का? कारण की एमपीएससी जो कमी चुका करतो तो लिस्टमध्ये असतो. जास्त चुका करणारा जास्त मागं राहतो का? तर 100%. आणि कमी चुका करणारा त्या लिस्टमध्ये जात असतो.
मग आता तुम्हाला तेच करायचंय, पॅटर्न बदलतोय तर आपल्याला स्वतःला त्यात बदलावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कुठला क्लास चूज करायचा असेल, कुठल्या नोट चूज करायचे असेल, कुठल्या रेफरन्स बुक चूज करायचे असेल, ते तुम्हाला आत्ताच केले पाहिजे. का? कारण की एखाद्या रुग्णाला उपचार वेळेत मिळणं फार गरजेचं आहे. वेळेत जर त्याला उपचार मिळाला नाही तर त्या गोळ्यांचा उपयोग नसतो. आता तुम्ही ऐकलात चला, भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला, भरपूर त्याचं आपण कौतुक केलं की सदैव सर्वोत्तम, कायम आमचं सैनिक तयार असतं लढण्यासाठी, लढवण्यासाठी. पण लक्षात घ्या, युद्ध जाहीर झाल्यानंतर युद्धाची कधीच तयारी करायची नसते. नाही, युद्ध उद्या जाहीर झालंय, बंदूक काढणार, तुम्ही ते वंकत बसणार, त्याला काय अर्थ आहे? काय नाही अर्थ त्याला. लक्षात ठेवा, तुम्ही 24/7 तुम्ही जर तयार असेल तर आणि तरच या एमपीएससी प्रोसेसमध्ये टिकू शकता. अदरवाईज राग येईल तुम्हाला ऐकताना, पण ही प्रोसेस तुमच्यासाठी नाहीये बाबा. ठीक आहे. हे बघा, मी कुणाला आवडावं कुणाला न आवडावं म्हणून बोलत नाही. एमपीएससी म्हणजे लक्षात ठेवा, ही एक भारतीय सीमेवरचं युद्ध आहे. ते तुम्हाला कंटिन्यू तयार राहून चालावं लागणार आहे. पुढनं कधी गोळ्या येतील आणि पुढनं कधी अटॅक होईल परीक्षेचा सांगता येत नाही. तुमचं परीक्षेचा अटॅक होईल तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या गोळ्या भरत बसू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही तयार पाहिजे. तुम्ही तयार असाल तर तुम्ही पोहोचू शकता तिथपर्यंत. त्यामुळे प्रोसेसचा आनंद घ्यायचा आहे. प्रोसेसचा आनंद घेत घेत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा आहे. ह्या बदलत्या वेळेनुसार स्वतःला बदलून घेऊया आपण. जे जे काय करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सदैव कायम तुमच्यासाठी अवेलेबल असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला क्वांटिटी गरजेची नाही, आपल्याला क्वालिटी खूप महत्वाची आहे. 4 मावळे असतील आमच्या बरोबर, पण ते आम्ही त्यांना 100% लढवू शकतो. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय आणि लढणं हे आपल्याला सांगण्याची वेगळी गरज नाही. ठीक आहे. शिवाजी महाराज जर 4 लोकांना घेऊन जर स्वराज्य स्थापन करत असतील तर आपण 4 पुस्तकावरती आपण आपला इतिहास घडवू शकतो. आणि लक्षात घ्या, 2 दिवस घरला जाऊन येतो, 4 दिवस सुट्टी घेतो, फ्रेश होतो आणि अभ्यास करतो, असं काही नसतं. जो माणूस उद्या सकाळी जाऊन लायब्ररीत बसणार आहे तोच मला वाटतं पुढच्या लिस्टमध्ये असेल. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे का? 100% अवघड आहे. एवढं लक्षात ठेवा, एमपीएससी असू दे किंवा आयुष्यातल्या अनेक लढाई असू दे, तुम्हाला करण्यासाठी एक कारण पुरेसं आहे. तुम्हाला करण्यासाठी एक कारण पुरण्यासाठी आहे, पण लढण्यासाठी तुम्हाला 1000 कारणं असतील. मग तुम्हाला 1000 कारणं सांगायची गरज नाहीये. तुम्ही लढण्यासाठी तुम्हाला एक गरज आहे, ती तुम्ही करा. स्वतःच्या आई वडिलांचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्यांचं कष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा. पण विचार करा तुम्हाला काय होते नेमकं. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी, आज खेडेगावातनी, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. ते आपापल्या परीने 10 तास, 12 तास, 13 तास, 14 तास काही करतील, पण कुठं तर 100% आपण कमी पडतोय. आता लक्षात घ्या, कमी पडतोय तर लक्षात घ्यावा, सगळ्यात पहिली गोष्ट काय, स्वतः मान्य करायचं असतं. डॉक्टर बशी गेलोय ना आपण, तर डॉक्टरला खरं खरं सांगायचं असतं की मला असं होतंय. डॉक्टरला म्हणत असते बघा मला काय झालंय ते, आपण जाऊन सांगतो ना डॉक्टरला. लक्षात घ्या, तसंच आहे. आपण बरोबर चाललेलं आहे, आपल्यात काही त्रुटी राहिलेल्या असतील, काही चुका राहिलेल्या असतील, त्या मागे टाकायच्या असतील. एक तुम्ही कधी घरी आई भात निवडताना वगैरे तुम्ही तांदूळ निवडताना बघितलं असेल की आपण काय करतो, तांदूळ निवडताना त्यातनं खडे बाजूला करतो. तसे तुमच्यात काही त्रुटी असतील त्या बाजूला करू आपण. नाकी तांदळात खडे बाजूला करतो आपण, खड्याचं तांदूळ नाही ना बाजूला करत. लक्षात घ्या, तुमच्यात ज्या काही गोष्टी असतील त्या आता पाठीमागे सोडायला लागेल. नव्या तयारीनं आपल्याला परत एकदा जो म्हणा आपण यातनं उठून ही स्पर्धा परीक्षा आपल्याला जिंकावी लागेल. एवढं लक्षात ठेवा, आयुष्यात यशासारखं दुसरं काहीच नसतं. यशासारखं फक्त आणि फक्त यशच असतं. आणि त्याची चव चाकायची आपल्याला. मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला. का? कारण की हे बघा, कागदाला आग लावणं सोपं असतं, कागद पेटला तो लवकर विसतो, पण लाकडाला आग लावणं अवघड असते. पण लाकूड एकदा पेटलं तर त्याच्यानंतर कोळसा जाऊन पडतो. तसं मी तुम्हाला कागदाला आग लावायला आलं नाही. मला तुम्हाला कुठलंही फुकटचं मोटिवेशन उगाच काहीतरी मला सांगायचं नाही. मला ही परिस्थिती आहे हे ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि ह्या परिस्थितीतून मार्ग करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या काय करता येतील त्यासाठी मी उभा आहे. लक्षात ठेवा, आता आम्ही ध्यास स्पर्धा परीक्षा नावानं जे आम्ही केंद्र चालू केलेलं आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी आता जे आम्ही काम करतोय, आम्हाला खूप चांगले रिझल्ट यायला लागले. तिथं लोकांचा वाटता प्रतिसाद आम्हाला चांगला येतोय. आता सध्या आज आम्ही पुण्यासारख्या भागामध्ये स्वतःच हे केंद्र चालू करतोय. बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. इथनं पुढे या गोष्टी होत राहतील सगळ्या. पण लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचं हित हे आमच्या कायम डोळ्यापुढे होतं आणि इथून पुढे पण तेच राहील. तुमचं स्वागत आहे आमच्याकडं. आम्ही तुमच्यासाठी कायम 24/7 अवेलेबल असेल. आमचा जे ऑफिशियल आमचं युट्यूब चॅनल असेल म्हणा, आमचं इंस्टाग्रामचं चॅनल असेल, तुम्ही त्याला जर फॉलो केलेला असेल तर सगळ्या अपडेट्स आमच्या तुम्हाला मिळत जातील. आणि कधीही तुम्हाला सांगतो, ह्या एमपीएससीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कधीही काहीही लागलं तर मला बाकीच्यांचं माहित नाही, ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ध्यास परिवार तुमच्यासाठी 100% अवेलेबल असेल. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, इथनं बाहेर पडताना आपल्याला गुलाल घेऊन बाहेर पडायचं आहे.
गुलाल कोण लावतोय महत्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा गुलाल लागणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता मी जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, आपल्या आई वडिलांना डोळे बंद करून स्मरा आणि स्वतःला एक जाणीव करून द्या, स्वतःला सांगा, ए उम्र कुछ कहा मैंने, ए उम्र कुछ कहा मैंने और शायद तूने सुना नहीं, तू छीन सकती है बचपन मेरा और बचपना नहीं, हर बात का कोई जवाब नहीं होता, हर बात का कोई जवाब नहीं होता, हर इश्क का नाम खराब नहीं होता, यूं तो झूम लेते हैं नशे में पीने वाले और हर नशा का नाम शराब नहीं होता, खामोश चेहरे पर हजारों पहरे होते, खामोश चेहरे पर हजारों पहरे होते, हंसती आंखों में भी जख्म घेरे होते, जिनसे अक्सर रूठ जाते हैं हम, असल में उन्हीं से रिश्ते गहरे होते। किसी ने खुदा से दुआ मांगी, किसी ने खुदा से दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी, खुदा ने कहा मौत तो तुझे दे दूं, लेकिन उसे क्या कहूं जिसने तेरी जिंदगी की दुआ मांगी। तर लक्षात ठेवा, हा आयुष्याचा प्रवास असाच असतो, लहानाचं मोठं झालंय, मोठ्याचं लहान होणार नाहीये, जे करायचंय ते ह्याच जन्मात आणि ह्याच वेळेत आणि ह्याच वर्षी करायचंय, आणि त्यासाठी जे जे काही लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत सदैव कायम तत्पर असेल. धन्यवाद.